नमस्कार मंडळी. चला आपण एक रव्याचा नाश्ता बनवूया. 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता आपण तीच वाटी भरून पाणी घेऊया. आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. 2 चमचे पाणी ठेवलेलं आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. मिक्स झालेलं आहे चांगलं मिश्रण. आता आपण ते 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इथे आता 4 बटाटे उकडून घेतलेले ते किसून घेऊया किसणीवर. सोलून किसून घेऊया आपण सगळे बटाटे. 4 घेतलेले आहेत. हे बघा किसून घेतलेले आहे. तोपर्यंत इकडे आपण पॅन ठेवूया गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकूया. मोहरी टाकूया. आता त्याच्यामध्ये जिरं टाकूया थोडंसं. कढीपत्ता टाकूया आणि आता त्याच्यामध्ये ते किसलेला बटाटा आहे तो त्याच्यामध्ये टाकूया आणि 2 मिनटं परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. हळद टाकलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता थोडंसं मीठ टाकलं. आता पुन्हा ते ढवळून घेऊया. मसाले सगळे लागले पाहिजे भाजीला त्या. छानपैकी असं ढवळून घेतलेलं आहे आपण बेटर. हे बघा आता आपण ते पॅन उतरून बाजूला ठेवूया. आता 10 मिनटं झालेली आहे. रवा बघा चांगला फुललेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं उरलेलं ते आणि चांगलं पुन्हा हलवून घ्यायचा. आता आपण ते बॅटर अर्ध करायचं आहे. आता 1 वाटी काढून घ्यायची आहे बाजूला. सॉरी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं. पुन्हा हलवून घ्यायचं आहे आणि आता 1 वाटी आपण साईडला काढून ठेवायची. एक वाटी साईडला काढून ठेवूया आता आपण. आणि आता आपण ते राहिलेलं ते बेटर 1 वाटी ते आता टोपाला तेल लावून घेतलेलं आहे. इनो टाकूया त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आणि ते चांगलं पुन्हा मिक्स करून ते पातेल्यामध्ये आपण मिश्रण ते ओतून घेऊया. चांगलं पातेलं हलवून घेऊया आणि ते पाणी उकळत ठेवलेलं आहे इथे ते 5 मिनटं वाफ काढून घेऊया. आता 5 मिनटं झालेली आहे. बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे आपलं मिश्रण. थोडा वेळ काढून थंड करत ठेवूया आता आपण. आणि थोडंसं थंड झालं मग आता त्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवलेली बटाट्याची ती ॲड करूया. छानपैकी अशी वरून पसरून घेतली पाहिजे भाजी. आता जे राहिलेलं बॅटर होतं 1 वाटी ते आता घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ते सगळं पूर्ण काढून घ्यायचं आहे वाटीतून आणि नंतर मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकायचा आहे. अर्धा चम्मच इनो टाकलेला आहे. आता पुन्हा ते हलवून घेऊया चांगलं आणि ते बॅटर भाजीवर ओतून घ्यायचं आहे.
आता आपण पुन्हा वाफवून घेऊया. पुन्हा आता 10 मिनटं वाफवावं लागेल. हे बघा, आता पुन्हा आपण वाफवायला ठेवलेलं आहे. झालेले आहे 10 मिनटं. बघा माझ्या टोपातलं कढईमधलं पाणी पण आटलेलं आहे. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण ते थंड करत ठेवूया. थंड झालेलं आहे. आता आपण ते एका डिशमध्ये पलटी करूया. ते कट करून घेऊया. आता आपण ते थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये तेल टाकून ते आता शॅलो फ्राय करून घेऊया. कारण ते मला पीस काढताना थोडेसे चांगले पीस आले नव्हते, कारण ते खाली कट व्यवस्थित झालं नव्हतं. हे बघा आता छानपैकी असं आपला नाश्ता तयार आहे. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.